नमस्कार मंडळींनो, तर मी आलेले मळ्यात संध्याकाळच्या भाजीची तयारी करण्यासाठी, गवारीच्या शेंगा तोडण्यासाठी. तर पहा, हे अशा प्रकारे गवारच्या झाडं येतं शेतामध्ये माझ्या आईने लावलेली आहेत. पहा, जास्त काय असं तिनं भाजीपाला केलेला नाही अजून. गवार आणि भेंडीचे सध्या ती म्हणाली की अजून मी काही लावलेला नाही आहे, पाऊसच थांबत नव्हता, एवढा पाऊस सुरू आहे सारखा सारखा. ती म्हणत एक दिवस लावूया. तर तो लावतानाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मी सध्या ही गवार तोडत आहे. पहा, तर एक भाजी होईल अशी वाटते, एवढ्या शेंगा निघतील. तर पाहूया. तर कवळ्या कवळ्या शेंगा तोडते बघा मी. गावाकडे छान राहतं पहा, मस्त फ्रेश भाजीपाला भेटतो, सेंद्रिय खतावरचा, फ्रेश असा, स्वादिष्ट मस्त, आणि टेस्ट पण राहते या भाजीला. शहरात असा भाजीपाला भेटणं मुश्किल आहे पहा, पैसे देऊनही असा फ्रेश आणि असा गावरान भाजीपाला भेटत नाही आहे. तर खरंच गावाकडचं जीवन सुखी आणि समाधानी आहे, परंतु कष्ट आहेत. शेतातले कामं करायची म्हटलं तर खूप कष्ट करावी लागतात. तर मी शेंगा तोडते पहा. आणि हे वातावरण सध्या सकाळी एवढं असं नव्हतं की बाबा पाऊस येईल, आभाळही नव्हतं, परंतु दुपारनंतर एवढा पाऊस झाला की अचानक पाऊस आला पहा. तर तुम्हाला मी दाखवते. तर एवढं जोराचा पाऊस झाला की सगळीकडे पाणी पाणी झालं. आमच्या आई बाबांच्या घराच्या मागे एक छोटा ओढा आहे, त्या ओढ्यानं फुल पाणी असं वाहत होतं पहा. हे पहा, शेतामध्ये सगळं पाणीच पाणी झालं आणि ते ओढाही वाहत होता. तर माझे 2 मुलं आणि माझ्या माझ्या बहिणीचे 2 मुलं, असे 4 जण त्या पाण्यात एवढी मस्ती करत होते. पहा माझी मुलगी छोटी कशी नाचते, तिला इतकं छान वाटलं. ती ऐकतच नव्हती, किती तिला मी ओरडले पण तिनं कसंच ऐकलं नाही माझं. नाचायची नुसतं पाण्यामध्ये. आणि हे पहा किती पाणी साठले शेतात, घासामध्ये सुद्धा पाणी झालं, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. तर पहा, पूर्ण कपडे खराब केले मुलांनी नाचून. किती लहानपण छान असतं पहा, मस्त मजा मस्ती, फुल एन्जॉय. हे दिवस नंतर येत नाहीत पहा आयुष्यात. किती गोड आठवणी असतात त्या बालपणाच्या. कशी नाचते पहा माझी मुलगी छोटी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पहा माझे. आणि तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला हा नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.